काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार योग याग तपे केली दया नियमोपे सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार विठ्ठल चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे। या अभंगातून तुकाराम महाराजांनी नामाचा महिमा सांगितला आणि नामाचा महिमा सांगितला म्हणजे दुसरे कोणत्या नामाचा न सांगता विठ्ठल नामाचा महिमा सांगितला। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भगवंताच्या नामामध्ये विठ्ठल पांडुरंग या नामाला विशेष प्राधान्य असलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का। बाकीचं कोणतं नाव घेऊ नये असं नाही, पण संत महात्म्यांनी विशेषतः घेतलेलं नाम नामदेवराय तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज या सगळ्या आपल्या वारकरी संतांनी प्राधान्यानं घेतलेलं नाव जर कोणतं असेल तर ते विठ्ठल नाव आहे। विठ्ठल सगळ्या नावामध्ये महत्त्वाचं नाव एक शांत बसा, बोलू नका। देवाच्या नावामध्ये सगळ्या नावामध्ये वारकरी संप्रदायातल्या संतांच्या आवडीचं नाव जर कोणतं असेल तर ते विठ्ठल नाव आहे असा विचार आपण सांगत होतो बरं का। सगळ्या संतांना आवडणारं नाव आहे। तुम्ही पंढरपूरला कधी जर गेलात तर पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यावर बघा, देवाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर देवाला चांदीचा देव्हार आहे की नाही, त्या देव्हाऱ्यावर लिहिलेलं एक निवृत्तीनाथ महाराजाचं वाक्य आहे, उगवले बिंब अद्वय स्वयंभ
तिथे लिहिलेलं आहे, पांडुरंगाच्या त्या देव्हाऱ्यावर लिहिलेलं हे वाक्य आहे, उगवले बिंबाद्वय स्वयंभव. परमात्मा पंढरीनाथ म्हणजे कोण आहे याच्याबद्दलचा विचार तिथे सांगितलं. उगवले बिंब, सूर्याचं बिंब जसं उदयाला यावं त्याप्रमाणे परमात्मा पंढरीनाथाचा अवतार झाला, भगवंताचा अवतार झाला. पुंडलिकाच्या करता भगवान या ठिकाणी आले. उगवले बिंब, हे बिंब कसं आहे याचा विचार सांगत असताना अद्वय, अद्वय म्हणजे याच्यासारखं दुसरं कोणी नाही. हा देव कोणासारखा आहे याचा विचार जर सांगायचा झाला तर पांडुरंगासारखाच आहे. बघा, समुद्र कोणासारखा म्हणून सांगायचं झालं तर माझ्या गावच्या नाल्यासारखा म्हणता का? समुद्र कसा आहे? माझ्या गावच्या नाल्यासारखा का माझ्या गावच्या डबक्यासारखा? कशासारखा समुद्र? का माझ्या गावच्या विहिरीसारखा? कसा आहे समुद्र? समुद्राला समुद्रासारखंच म्हणावं लागतं बरं का. गगनम गगनाकारम सागर सागरोपमहा, शास्त्र चिंतन अशा पद्धतीचे येतं बघा. समुद्र कसा आहे? समुद्रासारखा. आकाश कशासारखं म्हणलं तर आकाशासारखंच आहे. आकाश एवढं मोठं, दुसरं काय आहे? आकाश कोणा एवढं मोठं? आकाश एवढंच मोठं. समुद्र कोणा एवढा मोठा? समुद्र एवढाच मोठा. म्हणजे समुद्राला दुसरा दृष्टांत नाही. आकाश कोणासारखं आहे? दुसरं काही आकाशाच्या बरोबरीच आपल्याला दाखवता येत नाही. राम रावण योर युद्धम, राम रावण योरिव. राम रावणाचं जे युद्ध झालं ते कोणाच्या युद्धासारखं झालं? आमच्या घरात त्या पोराच्या भांडणासारखं झालं. कसं झालं सांगा की? आपल्याकडं दोन मराठी भाषेमध्ये शब्द आहेत बघा. झिंजा झिंजी म्हणतात. झिंजा झिंजी म्हणजे बायकाने एकमेकाच्या झिंजा उपटून केलेलं जे भांडण असतं त्याला झिंजा झिंजी म्हणतात. आणि माणसाने जर भांडण केलं तर त्याला लठ्ठालठ्ठी म्हणतात. का ठेगण मारामारी केली तर लठ्ठालठ्ठी. लठ्ठालठ्ठी झिंजा झिंजी एवढंच काय राम रावणाचं युद्ध होतं का? राम रावणाच्या युद्धाला दुसरा दृष्टांत नाही. राम रावणाचं युद्ध कसं झालं? त्यांच्या युद्धासारखंच झालं. समुद्र कसा आहे? समुद्रासारखाच आहे. आकाश कोणासारखं आहे? आकाशासारखंच आहे. तसं परमात्मा पांडुरंगाला कोणासारखा आहे तर पांडुरंगासारखाच आहे. विठ्ठल त्याचं वर्णन करताना निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं की हे बिंब उदयाला आलेलं आहे. सूर्य जसा उदयाला येतो तसा परमात्मा पंढरीनाथाचा अवतार झाला. म्हणजे कसं? सूर्य काही जन्माला येत नाही, सूर्य उदयाला येतो, सूर्य जन्माला येत नाही. तसे पांडुरंगराय जन्माला आलेले नाहीत, आपल्याकरता अवतारात आलेले आहेत असं वर्णन केलं बरं का. आणि हे कसे आहेत? अद्वय, त्यांच्यासारखा दुसरा कोणी नाही. आणि देव कसा आहे? स्वयंभू आहे. त्याला कोणी घडवला वगैरे अशा पद्धतीचा विचार देवाच्या बद्दल आपल्याला सांगता येत नाही बरं का. आणि या देवाचं नाव काय? जो सूर्यबिंबासारखा उदयाला आला, ज्याच्यासारखा दुसरा कोणी नाही, जो स्वयंभू असलेला हा परमात्मा पांडुरंगराय आहे. याचं नाव काय? नाव हे सुलभ विठ्ठलराज. या देवाचं नाव विठ्ठलराज आहे. आणि हे नाव कसं आहे तर अत्यंत सोपं आहे असं निवृत्तीनाथ महाराज वर्णन करतात. विठ्ठल नाव वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संत महात्म्यांना विशेष प्रिय आहे बरं का. राम नाम प्रिय नाही म्हणू नका, कृष्ण नाम प्रिय नाही असं म्हणता येत नाही, हरिनाम प्रिय नाही असे आपल्याला म्हणता येत नाही. कारण तुकाराम महाराजाला त्यांच्या सद्गुरूकडून प्राप्त झालेला राम कृष्ण हरी हा मंत्र दिला. राम कृष्ण हरी. बाबाजी चैतन्याने तुकाराम महाराजाला मंत्र कोणता सांगितला? राम कृष्ण हरी. पण तुकाराम महाराजाच्या आवडीचं नाव विठ्ठल असल्यामुळं जगाला सांगत असताना नुसतं रामकृष्ण हरी सांगण्यापेक्षा तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? राम कृष्ण हरी विठ्ठल केशव.
सांगितला होता. पण जगाला सांगत असताना तुकाराम महाराज नुसतं रामकृष्ण सांगून गप्प बसले का? नाही. विठ्ठल, केशवा हे 2 नावं देवाशी त्यांनी त्याच्यामध्ये अधिक घातलेली पाहायला सापडतात बरं का. विठ्ठल नाव का घातलं आणि केशव नाव त्या मंत्रामध्ये का घातलं, त्याला दोघाला वेगळं वेगळं कारण आपल्याला सांगता येतं बरं का. विठ्ठल नाव का घातलं? वारकरी संप्रदायातल्या संतांच्या आवडीचं म्हणून विठ्ठल नाव घातलं. केशव नाव का घातलं? ते नामदेवरायचं दैवत आहे, तुकाराम महाराज नामदेवरायचा अवतार आहेत म्हणून केशव नाव घालतात. विठ्ठल अत्यंत आवडीचं नाव कोणतं जर असेल तर ते विठ्ठल नाव आहे. त्या विठ्ठल नामाचा महिमा तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात. तसं आपल्याला चिंतन करायचं आहे बरं का. नामाचा महिमा सांगितला तुकाराम महाराजांनी. कलियुगाचा काळ असल्यामुळे कलियुगामध्ये भगवंताच्या नामाला सोडून दुसरं कोणतंही साधन महत्वाचं नाही. मोठे मोठे साधनं भगवंताच्या प्राप्ती करत असतात. साधनाचा विचार करत असताना 2 पद्धतीची साधनं असतात. काही साधनं कठीण असतात आणि काही साधनं सोपी असतात. त्या कठीण साधनाचा विचार सांगत असताना सुद्धा असं सांगितलं, कठीण साधन करा आणि थोडं फळ मिळवा, कठीण साधन करा आणि भरपूर फळ मिळवा, असा एक प्रकार आहे. आणि सोपं साधन करा, थोडं फळ मिळवा, सोपं साधन करा आणि भरपूर फळ मिळवा, असा दोन्हीकडे प्रकार आपल्याला पाहायला सापडतो बरं का. आपण कठीण साधन करा आणि थोडं फळ मिळवा असं कधी कधी होतं की नाही. मराठी भाषेमध्ये म्हणे बघा, डोंगर पोखरून उंदीर काढला म्हणे. म्हणजे डोंगर कोरून काढायचं काम करायचं आणि फळ काय तर उंदरावडे मिळवायचं. विठ्ठल उंदीर काढायचं म्हणजे साधन खूप अवघड करायचं आणि त्याच्यातून फळ मात्र लहानसं प्राप्त करून घ्यायचं. एका गावामध्ये ते कोकणातलं घर होतं. त्या कोकणातल्या कोकणाच्या घराची अशी रचना असते बघा. त्यांच्या घरासमोर थोडेसे सुपारीचे वगैरे झाडं असतात. एका माणसाच्या घराच्या समोर गावातला पाटील होता. त्याच्या घराच्या समोर 7 झाडं होते सुपारीचे. 7 झाडं उंच उंच असतात सुपारीचे झाडं. त्या सुपारीच्या झाडावर चढून सुपाऱ्या तोडणं वगैरे फार अवघड काम असतं बरं का. सुपारीच्या झाडावर चढणं, खजुराच्या झाडावर चढणं, नारळाच्या झाडावर चढणं तसं अवघड काम आहे. पण त्या पाटलाने जाहीर केलं, माझ्या घराच्या समोर 7 झाडं आहेत, सुपारीचे 7 झाडं आहेत. प्रत्येक झाडाच्या शेंड्यापर्यंत चढून जायचं, उतरून यायचं. लगेच दुसऱ्या झाडावर चढायचं, मध्ये थांबायचं नाही. चहा पितो, पाणी पितो, बिडी ओढतो म्हणायचं नाही. सतत सरक एका झाडावरून उतरलं की दुसऱ्या झाडावर चढायचं, दुसऱ्यावरून उतरायचं, तिसऱ्यावर चढायचं. असं 7व्या झाडावरून उतरला की त्याला मी बक्षीस देणार आहे असं पाटलाने जाहीर केलं. आता जाहीर केल्याच्या नंतर एका सुपारीच्या झाडावर चढणं उतरणं सोपं आहे. थोडंसं थांबून चहा वगैरे घेऊन दुसऱ्या झाडावर चढणे सोपं आहे. पण एका दमामध्ये 7 झाडावर चढायचं आणि उतरायचं हे काही गावातल्या लोकांना कोणाला जमना. पण गावामध्ये एक तरुण मुलगा होता. त्यानं सांगितलं, आपली ताकद आहे, आपण 7 झाडावरून चढणं उतरणं एका दमामध्ये करू शकतो. जाऊन पाटलाला विचारू. पण 7 झाडावरून उतरल्याच्या नंतर पाटील आपल्याला बक्षीस देणार असं जाहीर करून बसला. पण बक्षीस काय आहे, काय बक्षीस आहे कळालं तर मग आपल्याला खटपट करता येईल. भाई एवढा मोठा सोन्याचा गोळा देतो म्हणलं, करावं खटपट, बिघडलं कुठं असं त्याला वाटलं. म्हणून पाटलाच्या घरी गेला आणि पाटलाला सांगितलं त्याला, पाटील साहेब तुम्ही काल दौंडी दिली, जाहीर केलं म्हटले. ते जाहीर केलं मी ऐकलं. काय ऐकलं? त्याने सांगितलं तुमच्या घरासमोर 7 झाडं आहेत ना? आहेत म्हणे. बघ म्हणे माझ्या समोरच आहे. पाटील असं वसरीवरच बसले होते. त्याने ते झाडं पाहिले. झाडं पाहिल्याच्या नंतर पाटलाने सांगितलं हेच झाड आहेत म्हणलं. ह्याच्यावर एका झाडावर चढायचं उतरायचं. असं 7व्या झाडावरून खाली उतरलं की बक्षीस देणार. जाहीर केलेलं आहे. त्यानं सांगितलं म्हणला, पाटील मी ऐकलो म्हणला, 7 झाडावर चढायचं उतरायचं काम एकादमात करायचं हेही ऐकलो म्हणला. तुम्ही बक्षीस देणार आहेत हेही ऐकलो, म्हणूनच तुमच्याकडे आलो म्हणला. काय बक्षीस देणार आहेत हो? तुमचं बक्षीस मला परवडलं तर चढाई उतरायची माझी ताकद आहे, मी काम करून दाखवतो. पाटलानं सांगितलं काय करायचं म्हणले. शेवटच्या झाडावरून उतरलास की तुझ्या हातात देवाची शपथ म्हणले, माझ्या बायका लेकराची शपथ, बक्षीस देतो म्हणजे देतो. तो म्हणलं देता हो, तुम्ही देतो म्हणून जाहीरच केलेलं असल्यामुळे तुम्ही देणारच आहेत, पण काय देणार सांगा ना. पाटलाने शेवटी त्याला सांगितलं 7व्या झाडावरून उतरलास की मुठभर फुटाने देतो. आता मरायला जाईल का माणूस? 7 झाडावर चढायचं उतरायचं मुठभर फुटाने. अरे तेवढ्या करता एवढी खटपट करायची काही गरज आहे का? मी कशा करता हे उदाहरण बोललो. 7 झाडावर चढायचं साधन करायचं, उतरायचं साधन करायचं आणि त्याच्यातून फळ काय तर मुठभर फुटाने कोणी करत नाही. विठ्ठल
सिंहाच्या नाकातले केस आणायचे, त्याची दोरी ओळायची, सर्पाच्या फण्यावरचा मणी आणायचा आणि तो मणी ओवायचा, ते मणी गळ्यात घालायचा आणि माझ्याकडे यायचं, त्याला बक्षीस देतो. काय बक्षीस देणार आहेस? त्यानं सांगितलं की म्हणजे बाबा सिंहाच्या नाकातल्या केसाची दोरी करायची, नागाच्या फणावरचा मणी घ्यायचा, तो मणी त्या दोऱ्यामध्ये ओवायचा आणि गळ्यामध्ये घालून माझ्याकडे आलं की बक्षीस देतो. पण बक्षीस काय बाबा? त्यानंही असंच काहीतरी सांगितलं, 2 केळच देतो म्हणलं. 2 केळाच्या करता सर त्या सिंहाच्या नाकातले केस तोडून आणणं, दोरी वळणं, सर्पाच्या फणावरचा मणी आणणं सोपी गोष्ट का? म्हणजे अवघड साधन करायचं आणि एवढं फल मिळवायचं कोणालाही मान्य होत नाही, असा प्रकार असतो. काही वेळेला कसं असतं, साधन अवघड असतं, पण त्या अवघड असलेल्या साधनानं मिळणारं फळ जे असतं ते मात्र महत्वाचं असतं. बघ, मनुष्यानं अवघड साधन केलं तर चालतं. उदाहरण जर सांगायचं झालं तर आपल्याला रामायणातलं उदाहरण सांगतो. लक्ष्मणाला ज्या वेळेला शक्ती लागली त्यावेळेला त्या लंकेतून सुषेण वैद्याला आणलं. बघा, त्या सुषेण वैद्यानं नाडी बघितली, सांगितलं सूर्योदयाच्या आत औषध मिळालं तर लक्ष्मण जगतो, नाही तर लक्ष्मण मरतो. काय औषध? त्याला सांगितलं हिमालयात जायचं. कुठून जायचं? लंकेतून हिमालयाला जायचं आणि हिमालयाला जाऊन तिथून त्या हिमालयात द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी वनस्पती आहे तेवढी घेऊन यायची. मग हा लक्ष्मण जगतो, ते सूर्योदयाच्या आत त्याला औषध मिळालं पाहिजे. आता हे रात्री बोलणं झालं. रात्रीतून त्या हिमालयावर जायचं कसं? हिमालयावरून संजीवनी एक टोक दक्षिणेला आणि एक टोक उत्तरेला. भारताच्या उत्तरेला शेवटच्या टोकाला हिमालय पर्वत, दक्षिणेच्या शेवटच्या टोकाला लंका आहे. मग या टोकावरून त्या टोकाला जायचं. आता रेल्वेनं जरी जायचं झालं तरी माणसाला 2 दिवस लागतात. हे एवढा प्रवास आहे, पण एवढा सगळा प्रवास करायचा आणि रातोरात यायचं आणि लक्ष्मणाला ते संजीवनी वनस्पती द्यायची. कोणी काही करू शकत नव्हता. त्यावेळेला मारुतीरायाला सांगितलं, बाबा जातोस का? मारुतीराय गेले, संजीवनी वनस्पती शोधायचा प्रयत्न केला, त्यांना वनस्पती कळेना. द्रोणागिरी पर्वतच उचलून मारुतीरायाने आणला. लक्ष्मण जगला हे सगळ्याला माहिती आहे. मला सांगा, रातोरात द्रोणागिरी पर्वत उचलून आणायचा, त्याच्यावरच्या संजीवनी वनस्पतीचं औषध करायचं आणि त्या औषधानं लक्ष्मणानं जिवंत व्हायचं, हा प्रकार जो होता की नाही, याच्यामध्ये साधन कसं आहे, फळ कसं आहे याचा जर विचार केला, साधन अवघड आहे, पण मिळणारं फळ म्हणजे लक्ष्मणाचा प्राण वाचतो, म्हणजे रामाला आनंद होतो, हे महत्वाचं आहे. विठ्ठल साधन करा आणि त्याच्यातून मोठं फल मिळवा, हे मान्य होणार आहे बरं का. तसं परमार्थात जर विचार आपण करायला लागलो, अवघड साधन करायचं आणि मोठं फल मिळवायचं, याच्याकरता साधन सांगता येतं. ज्ञानाचं साधन करा आणि त्या ज्ञानाच्या साधनातून भगवंताचा साक्षात्कार मिळवा. ज्ञानाचं साधन सोपं नाही बरं का. परमार्थ नव्हे लेकराच्या गोष्टी परमार्थानं ज्ञान मार्गाने जाणं म्हणजे काही लेकराची गोष्ट नाही बाबा. लेकरांनी खेळायला काहीतरी करावं तशा पद्धतीची परमार्थाची गोष्ट नाही. येथे बाबा पोटी अनुताप. परमार्थ करायचा म्हणजे पहिल्यांदा पोटामध्ये म्हणजे मनामध्ये अनुताप म्हणजे वैराग्य पाहिजे. वैराग्य सोपी गोष्ट नाही. नवे वैराग्य सोपारे
मज बोलता न वाटे खरे. वैराग्याची गोष्ट सोपी नाही. याचा अर्थ काय झाला, ज्ञानाचं साधन करणं अवघड. ज्ञान मार्गाने जाणं कसं आहे याच्याबद्दल शास्त्रात उदाहरण आपल्याला सांगितलेले पाहायला सापडतात. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति. वस्त्र्याच्या धारेवरून चालणं जेवढं अवघड आहे त्याच्यापेक्षा ज्ञान मार्गाने चालणं अवघड आहे. तलवारीची धार म्हणलं नाही बरं, शास्त्रामध्ये वस्त्र्याची धार म्हणलं, कारण तलवारीच्या धारेपेक्षा वस्त्र्याची धार तिखट असते. कसं असते सांगू का थोडंसं. शास्त्रात त्याचं असं वर्णन आहे, तलवारीने एखाद्याचं पोट फाडलं म्हणजे फाडू नका बरं, फाडायला जायचं नाही. आपण वारकरी आहेत, आपण ते काही करणार नाही म्हणून बोलायला लागलो. दुसऱ्याच्या पुढे बोलता येत नाही, आपल्या पुढे बोलता येतं. हा, तलवारीने एखाद्याचं जर पोट फाडलं तर शिवून घेता येतं, त्याला टाके घालता येतात, बसतात. पण वस्त्र्यानं पोट फाडलं की त्याचं पोट शिवताच येत नाही. म्हणजे विठ्ठल तलवारीच्या धारेपेक्षा सुद्धा वस्त्र्याची धार तिखट आहे. आणि त्या वस्त्र्याच्या धारेवरून नागव्या पायाला चालावं, चप्पल न घालता पायामध्ये चालावं, हे जेवढं कठीण आहे तेवढं ज्ञानमार्गानं चालायचं काम कठीण आहे. नाही नाही, याच्या पुढं कठीण आहे म्हण. याच्या पुढचं कठीण काय, मेणाच्या घोड्यावर बसायचं आणि अग्नीतून पलीकडे जायचं, एवढं ज्ञानमार्गानं जाणं कठीण आहे. विठ्ठल चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदीनाचे नंदराने वर्णन केलं की बाबा लोखंडाचे चणे खायचे. चणे म्हणजे फुटाणे. चणे शब्दाचा अर्थ फुटाणे असा आहे बरं का. लोखंडाचे फुटाणे, आपले साधे फुटाणे नाही. हरभऱ्याचे फुटाणे खायचे नाही. हरभऱ्याच्या फुटाण्याच्या ऐवजी नामदेवांनी काय सांगितलं, लोखंडाचे फुटाणे. आता लोखंडाचे फुटाणे खायचे म्हणजे आजच्या भाषेत काय सांगायचं झालं, छर्रे. लोखंडाचे छर्रे असतात की नाही, सायकलला वगैरे वापरतात बघा. हे छर्रे खायचं जमते का? कोणाला जमतं का? हात वर करा की जमतरी. मी खाऊन दाखवतो म्हणा की कोणाला तरी जमतं का? जमत नाही. ते लोखंडाचे चणे खाणं जेवढं कठीण काम आहे तेवढं ज्ञानमार्गाने जाणं कठीण. नामदेव सांगतात नाही, ज्ञानोबा सांगतात याच्यापेक्षा अवघड काम आहे. लोखंडाचेच फुटाणे करायचे आणि बोचऱ्याला खायला द्यायचे बरं का. पाहे पा लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की मरणे शुद्धी नेणे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात बोचरा माणूस म्हणजे तोंडात एकही दात नसलेला बरं का. तोंडात एकही दात नसावा आणि आता जर सांगायचं झालं तर बसवलेलाही नसावा. अशा माणसाला, अशा बोचऱ्या माणसाला जर लोखंडाचे फुटाणे खायला दिलं तर ते केवढं अवघड काम आहे विचार करा. तेवढं ज्ञानमार्गाने चालणं कठीण काम आहे. म्हणजे ज्ञानमार्ग अवघड आहे, पण एवढं अवघड ज्ञानाचं साधन केल्याच्या नंतर मिळणारं फल काय, भगवंताचा साक्षात्कार असल्यामुळे ते अत्यंत महत्वाचं असं फल आहे असा विचार. द्रोणागिरी पर्वत आणायचं कठीण, पण त्याच्यानं लक्ष्मण जिवंत होणार हे महत्वाचं फळ जसं आहे त्याप्रमाणे ज्ञानमार्ग अवघड आहे, पण त्याच्याने भगवंताचा साक्षात्कार होणार हे महत्वाचं फळ आहे. विठ्ठल साधनाचा, अवघड साधनाचा दोन पद्धतीने विचार केला की नाही. अवघड साधन करा आणि कमी दर्जाचं फळ मिळवा, अवघड साधन करा आणि महत्वाचं फळ मिळवा. हे अवघड साधनाचं झालं. आता सोप्या साधनामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. साधन सोपं करा पण त्याच्यानं फल साधन मिळवा. फल साधन मिळवा. एका माणसानं सांगितलं की बाबा इथं बस, माझ्या शेताचे राखण करण्याकरता इथं बस, आजचा दिवस बस, आजचा दिवस आजची रात्र तो जर बसला असतं उद्या तर मी पायलीभर ज्वारी देतो. आता हे कसं झालं, साधन आहे, सोपं झालं, फल आहे थोडंच झालं. त्याला रात्रभर
बसायचं, दिवसभर बसायचं आणि पाहिली भर दाणे घेऊन घरी यायचं. हे साधनही सोपं आणि फलही सोपं झालं बरं का. पण कधी कधी कसं असतं, साधन सोपं असतं पण त्या साधनानं मिळणारं फल मात्र फार मोठं असतं. तसा विचार जर आपण करायला लागलो तर भगवंताचं नामस्मरण हे साधन सोपं आहे आणि त्याच्यानं मिळणारा देवाचा साक्षात्कार महत्वाचं फळ आहे. विठ्ठल दोन साधन आपल्या समोर आले, एक ज्ञान मार्गाला आणि भक्ती मार्गाला. ज्ञान मार्गाने जाणं अवघड आहे पण देवाचा साक्षात्कारच मिळतो. भक्ती मार्गाने जायचं पण साधन सोपं करून देवाचा साक्षात्कारच मिळतो. मला सांगा, एकाच गावाला जायला दोन वाटा जर असतील आणि त्याच्यात एक वाट खराब आणि एक चांगली असेल, दोन्ही वाटा तिथंच जाणाऱ्या असल्या, कोणती वाट धरता सांगा? दगडाची वाट धरता की चांगली सडकीची वाट धरता का झोपी जाता? सांगा की मला एकदा. कसं करता? दगडाची वाट धरता की साधी सडकीची वाट धरता? सांगा. गावाला त्याच जायचंय, दोन्हीकडून गेलं तर अंतर तितकंच आहे. 3 किलोमीटर इकडून आहे, 3 किलोमीटर इकडून आहे. सडकेने गेलं तरी 3च किलोमीटर आहे, दगडधोंड्यातून गेलं तरी 3च किलोमीटर आहे. कोणता रस्ता धरता सांगा बरं? बोला की एकदा, कोणीतरी बोला की. दगडधोंड्याचा रस्ता धरता का? कसं सांगा? कोणता रस्ता धरता? सडकेचा रस्ता. म्हणजे अवघड कोणाला नको वाटतं, सोपं पाहिजे वाटतं. अवघड कोणी न करे सांग. असतील तर सोपं साधन करावं वाटतं, अवघड करावं वाटत नाही. अवघड कोणी न करे सांगता, सांगून सुद्धा अवघड साधन करायची लोकांची तयारी नसते. सुलभ बहुता गोड वाटे. सोपं साधन मात्र सगळ्या लोकांना गोड वाटतं. मग देवाच्या भेटी करता साधन दोन आहेत, एक ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. ज्ञानाचा मार्ग अवघड आहे, नामस्मरणाचा मार्ग सोपा आहे. कोणताच मार्ग आवडतो आपल्याला? अवघड असलेला ज्ञानाचा मार्ग आवडत नाही, सोपा असलेला भगवंताच्या नामसंकीर्तनाचा मार्ग आपल्याला आवडतो. भक्ती पंथ बहु सोपा ऐकेल, भक्ती मार्ग अतिशय सोपा म्हणून सांगितला. बरं, भक्तीच्या मार्गामध्ये सुद्धा श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम अशी नवविधा भक्ती आहे. त्या नवविधा भक्तीच्या वाटेमध्ये सगळ्यात सोपी भक्ती जर कोणती असेल तर नामसंकीर्तनच आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे. साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे. बरं का, जन्मांतरीची असा पाठ वेगळा आहे, पण जन्मांतरे असा गाथेमध्ये आपल्याला उपलब्ध होणारा पाठ आहे. बरं का, नामसंकीर्तन साधन पै सोपे. तुकाराम महाराज सांगतात नामसंकीर्तन सोपं साधन आहे आणि फळ काय मिळतं? जळतील पापे. त्याच्याला पापे जळून जातात. अजून काय जळतं? जन्मांतरे. पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागत नाही, म्हणजे जन्मांतरी जळून जातात. पापही जळून जातं, जन्मांतर जळून जाऊन मोक्ष प्राप्त होतो. एवढं मोठं फल, देवाच्या दर्शनाचं फल प्राप्त होतं. पण साधन कसं?
सोपं, अतिशय सोपं. नाम संकीर्तन साधन पै सोपे. किती सोपं आहे, किती सोपं याचा विचार करा ना. नामसंकीर्तन नावाच्या साधनाच्या सोपेपणाचा विचार जर आपण केला, हे नामसंकीर्तन किती सोपं, बाकीच्या सगळ्या साधनापेक्षा सोपं. विठ्ठल सोपं काय हे सांगा. कोणालाही नामस्मरण करता येतं. बघा तुम्ही, ह्याला नामस्मरण करता येतं, त्याला करता येतं, ह्याला करता येत नाही, त्याला करता येत नाही, असं आहे का? कोणत्याही जगातल्या बाकीच्या साधनाचा विचार करा. एकाला जे करता येतं ते दुसऱ्याला करता येत ना. पुरुषाला जे साधन करता येतं ते बायकाला करता येतं का? बायकाला जे साधन करता येतं ते पुरुषाला करता येतं का? संसारात तरी करता येतं का? संसार शास्त्रातलं साधन तरी सोडूनच द्या. मला सांगा, वट सावित्रीचं व्रत करतात बघा बायका. ज्येष्ठ महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी वट सावित्रीची पूजा असते. वट सावित्रीच्या पूजेला काय करतात? बायका वडाच्या झाडाला जातात, पूजा करतात, दोरे गुंडाळतात, त्याला वडापाव 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 म्हणतात. म्हणजे तुम्ही काय समजलात वेगळंच काहीतरी. वडापाव म्हणजे ते खायचा वडापाव नाही का? वडा म्हणजे हे वटवृक्षा, पाव म्हणजे प्रसन्न हो. मला प्रसन्न हो. प्रसन्न कशा करता हो? तर ते वडाची पूजा कशा करता करतात बायका? त्याचा संकल्प असा आहे की मला जो नवरा मिळालेला आहे हाच नवरा 7 जन्म मिळू दे. कशा करता? एवढा गरीब दुसरा मिळणार नाही म्हणून. छेडून खायला बरा पडतो, हाच तावडीत सापडलाय, 7 जन्म माझ्या ताब्यात राहू दे म्हणून तेवढ्याला प्रार्थना करण्याकरता वट सावित्रीचं व्रत आहे. मला सांगा, 7 जन्म पुढचे हाच नवरा पाहिजे म्हणून बाईला व्रत आहे. पुरुषाला तसं व्रत आहे का? नाही. एक बायको जर चांगली मिळाली, मिळायचं अवघडच आहे, मिळाली तर मिळालेली बायको आपल्याला जन्मजन्मांतरात पुन्हा पुन्हा प्राप्त व्हावी अशी व्यवस्था करायला काही व्रत आहे का? सांगायला मला. काही व्रत आपल्या हातामध्ये नाही. म्हणजे बायकाचं साधन वेगळं, पुरुषाचं साधन वेगळं आहे ना. बघा, सगळं वेगळं असतं. संसारातलं सुद्धा वेगळं असतं. बायकाचं वेगळं असतं, पुरुषाचं वेगळं असतं. कपाळभर कुंकू कोणाला लावता येतं सांगा मला? कोणाला लावता येतं, बाईला का पुरुषाला? कोणाला लावता येतं सांगा की? बोला की, तोंडाने बोला की. एकदा कपाळ लावून फिरता का? एकदा कधी तर कपाळावर गंध लावता येतो आपल्याला, पण कपाळावर कुंकू लावता येत नाही. पण बाई जर कपाळभर कुंकू लावून फिरायला लागली तर आनंद वाटतो की नाही? आनंद आहे. बायकांनी कपाळभर कुंकू, हे बरोबर. आणि हजामत कोणी करावी? अरे आपल्या नशिबाला तेवढंच आहे, करडणी आहेच आपल्या नशिबाला. म्हणजे साधन संसारातलं जरी बघितलं आणि शास्त्रातलं जरी बघितलं तरी पुरुषाचं वेगळं साधन आहे, बायकाचं वेगळं साधन आहे. पुरुषाचे व्रत वेगळे आहेत, बायकाचे व्रत वेगळे. पण भगवंताच्या नामस्मरणाचा विचार जर करायला लागलो, पुरुषालाही नामस्मरण करता येतं, बायकालाही करता येतं. विठ्ठल कितीही लहान असा, कितीही मोठे असा, कोणालाही नामस्मरण करता येते की नाही. लहान मुलं, मोठे माणसं वेगळं वेगळं असतं की नाही? वेगळं वेगळं असतं. समजा 1, 2, 3, 2 वर्षाचं लेकरू आहे, रांगत 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 आपल्या बैठकीमध्ये आलं. बैठकीत येऊन आपल्या गुडघ्याला धरून उभं राहिलं. ते गुडघ्याला धरून उभं राहिल्याच्या नंतर आपण त्याला पलंगावर, खुर्चीवर बसल्या बसल्या त्या लेकराला उचलून घेतो आणि उचलून घेतल्याबरोबर ते बापाच्या मिशा धरून गदगद गदगद बापाला हलवतो आणि बाप म्हणतो वा 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 म्हणतो त्याला. मला सांगा, हे बापाच्या गुडघ्याला धरून पोरगं उभं राहिलं, रांगत रांगत आलं, गुडघ्याला धरून उभं राहिलं. बापाने उचलून घेतल्यानंतर मिशा धरून गदगद बापाला हलवलं, बापाला गोड वाटलं. हेच 20 वर्षाच्या पोराने केलं तर गोड वाटते का? 20 वर्षाचं पोरगं समजा रांगत रांगत आलं, काय मूर्खच म्हणतं की नाही त्याला? रांगत येऊन चालत नाही, त्याला गुडघ्याला धरून उभं राहून चालत नाही, त्याला उचलून घेता येत नाही आणि त्यानं मिशा ओढून जर आपल्याला हलवायला सुरुवात केली तर त्याच्या एवढं दुर्दैवी दुसरं कोणतं? अशी अवस्था आहे की नाही बघा मला. म्हणजे वयाच्या दृष्टीने विचार केला तर याचं वागणं त्याचं वागणं वेगळं लागतं. पण अगदी लहान मुलालाही नामस्मरण करता येतं, अगदी म्हाताऱ्याने नामस्मरण करता येतं. सांगतो तुम्हाला, ध्रुवाचं वय काय, उपमन्यूचं वय काय. आणि उपमन्यू एक बाळ धाकुटे, एक लहान लेकरू म्हणून त्या उपमन्यूचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. 5 वर्षाचा उपमन्यू, 5 वर्षाचा ध्रुव बाळ, पण नामस्मरण करता आलं की नाही. आणि 88 वर्षाचा असलेला अजय, त्यालाही नामस्मरण करता आलं. म्हणजे 88 वर्षाचाही म्हातारा नामस्मरण करू शकतो आणि 5 वर्षाचा ध्रुव बाळ हे नामस्मरण करू शकतो. म्हणजे वयाचं बंधन नाही, वयाचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही, त्याच्याकडे कशाचं बंधन, रूपाचं बंधन नाही, गुणाचं बंधन नाही, हा संपत्तीचं बंधन नाही. अगदी श्रीमंत मनुष्य
पुरुषालाही नामस्मरण करता येतं, दरिद्री माणसालाही नामस्मरण करता येतं. आणि बाकीच्या साधनाचं कसं आहे, कोणतंही शास्त्रात सांगितलेलं साधन करायचं झालं तर आपल्याला श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, वैराग्य पाहिजे, तर बाकीचे साधनं करता येतात. नामस्मरण श्रद्धा भक्ती नसताना केलं तरी फळ देतं. विठ्ठल फल प्राप्त होतं. पण श्रद्धा भक्ती नसलेल्या माणसाने नामस्मरण केलं, उगी तोंडाला देवाचं नाव येऊन गेलं तरी त्या नामानंही कल्याण होतं बरं का. शास्त्रामध्ये तसं भागवतामध्ये आलेलं वर्णन असे पहा, सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम शेषाघर विदो. भगवंताचं नामस्मरण कसंही करा तुमच्या पापाचा नाश होणारच आहे म्हणे बरं का. त्याला सांगितलं सांकेत्यम, संकेताच्या पद्धतीनं देवाचं नाव घेतलं. संकेताच्या पद्धतीनं म्हणजे आपण जप करायला बसायचं नाही, आपण देवाचं नामस्मरण करायचं नाही. आपल्या पोराला ठेवलेलं नाव देवाचं जर असलं तर त्या पोराला हाका मारायच्या निमित्तानं देवाचं नाव तोंडाला आलं तरी कल्याण होतं. विठ्ठल देवाचे नाव कोणाला ठेवले पाहिजे तर कमसोबा हिरोबा पिरोबा असे काहीतरी नावं ठेवण्याच्या पेक्षा रामकृष्ण हरी विठ्ठल अशा पद्धतीचे नावं आपल्या मुलांना जर ठेवले तर आपल्याला पोराला हाका मारण्याच्या निमित्तानं का होईना देवाचं नाव तोंडाला येतं की नाही. काही पद्धतीचे उदाहरण, एक अजामिळाचं उदाहरण भागवतामध्ये आलेलं आपल्याला पाहायला सापडतं. अजामिळ नावाचा एक ब्राह्मण होता, सदाचारी होता, पहिल्यांदा चांगला होता, घरी पतिव्रता बायको होते, म्हातारे मायबाप होते, लहान लहान लेकरं बाळ होते, स्वतः वेदशास्त्राचा अभ्यास करणारा होता, सदाचार पाळणारा होता, धर्मानं वागणारा होता, देवाची पूजा अर्चा, मायबापाची सेवा, पतिव्रता बायकोला संतुष्ट ठेवणं, सगळं चांगलं चाललं होतं. काय करायचं, रोज सकाळी उठल्याबरोबर देवपूजेला फुलं लागतात म्हणून गावाच्या बाहेर रानामध्ये जाऊन फुलं तोडून घेऊन यायचा. असंच एका दिवशी गेला, फुलं तोडून वापस येत असताना सकाळची वेळ, पहाटेची वेळ, तर रस्त्याने येत असताना त्याच्या रोजच्या रस्त्यामध्ये थोडी गर्दी दिसली म्हणून दुसऱ्या रस्त्यानं आला. ज्या दुसऱ्या रस्त्यानं आला त्या रस्त्यामध्ये वेश्यांची घरं होती आणि वेश्याची घरं असलेली त्या ठिकाणी एक वेश्या आणि त्या वेश्याच्या बरोबर एक दुराचारी मनुष्य, दोघे दारू पिऊन रस्त्यावर उघडे नागडे पडलेले असे त्याला दिसले. त्या वेश्येकडे त्यानं पाहिलं, क्षणभर त्या वेश्येकडे पाहिल्याच्या नंतर त्याचं मन त्या वेश्येवर गेलं. घरी आला, देवाची पूजा झाली, सगळं झालं. आपल्या मनाचं समाधान करायचा त्यानं प्रयत्न केला. बाबा तुझ्या घरात तुला चांगली पतिव्रता सद्गुणी बायको आहे, मायबाप म्हातारे आहेत, लहान लहान लेकरं बाळ आहेत, हे सगळं चांगलं असताना त्या वेश्येवर तुझं मन कशाला जातं. आपल्या मनाचं त्यानं स्वतः समाधान करायचा 2 महिने प्रयत्न केला, काही उपयोग नाही. लक्षात आल्याबरोबर त्याला बायकोला सांगितलं काय झालंय ते. बायकोला म्हटला 2 महिन्यापासून त्या वेश्येवर माझं मन गेलंय, काहीतरी करून माझ्या मनाची समजूत घाल. बायकोनं खूप समजावून सांगितलं, काही त्याचं मन बदललं नाही. मायबापाला सांगितलं मग असं असं झालंय, माझं मन बदलायचा प्रयत्न करा. मायबापाने समजून सांगितलं, मन बदललं नाही. त्याच्यानंतर त्याला गुरुला सांगितलं, महाराज माझं मन वेश्येवर गेलंय, मी माझं मन बदलायचं मी स्वतः 2 महिने प्रयत्न केला, बायकोने 2 महिने प्रयत्न केला, मायबापाला सांगून त्यांच्याकडून समजूत घालून घेऊन मी प्रयत्न करून पाहिला, माझं मन बदललं नाही. अजून वेश्येपासून माझं मन हारायला तयार नाही, काय करू सांगा. त्या महात्म्याने त्याला 2 महिने समजून सांगितलं तरी मन बदललं नाही. 1 वर्षभर पर्यंत असा प्रयत्न करीत राहिला. पण 1 वर्ष प्रयत्न करून सगळ्यांनी समजून सांगूनही, गुरुजनांनी समजून सांगूनही त्याचं मन बदललं नाही. तेव्हा शेवटी घर दार, बायको, लेकरं, म्हातारे मायबाप, देव धर्म सगळं सोडलं आणि त्या वेश्येच्या संगतीत जाऊन राहिला. तारुण्यात वेश्येच्या संगतीत राहिलेला 88 वर्षाचा होईपर्यंत त्या वेश्येच्या संगतीत त्याच्याच घरी राहिला. भागवतात आलेली कथा आहे बरं का. त्या वेश्येच्या संगतीत राहिला. तिथं राहत असताना तिला संतुष्ट करायकरता सगळे दुराचार करायचा. तिच्याकरता मद्यपान करू लागला, तिच्याकरता मांसभक्षण करू लागला. ब्राह्मण घराण्यात जन्माला आलेला, सदाचारी असलेला, पण मद्यपान, मांसभक्षण हे सगळं चालू झालं. तिला लागणारं द्रव्य आणून देण्याकरता चोऱ्या माऱ्या, लुटालूट सुरू झाली. सगळं पाप करायला लागला, सगळं पाप. आणि त्या वेश्येपासून त्याला 10 मुलं झाली. 10 मुलं. आयुष्याच्या शेवटी 80 वर्षाच्या पुढे त्याला एक मुलगा झाला. आणि तो मुलगा झालेला असताना हा जमीन कुठेतरी बाहेरगावी गेलेला, बायको घरात प्रसूत झालेली. आणि काय गंमत झाली, 4 साधू
रस्त्यानं प्रवासाला कुठंतरी तीर्थक्षेत्राच्या यात्रेला चालले होते. याच्या घरासमोर जेव्हा आले पाऊस सुरू झाला, रात्रीची वेळ. आता दुसरीकडे जाऊन कुठं थांबावं म्हणून या साधूला माहिती नाही हे वेश्याचं घर आहे म्हणून त्याने दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्याबरोबर घरामध्ये 8-10 दिवसाची कवळी असलेली बाळांती ही वेश्या दरवाजा उघडून बाहेर आली. साधूबद्दल तिला श्रद्धा वाटली. तिला साधूंना आत घेतलं, घरात बोलावलं, नमस्कार केला. म्हणजे महाराज कशा करता इथे आलात? त्यांनी सांगितलं म्हणे बाई पाऊस सुरू झालाय, आम्हाला पुढच्या गावाला जायचं होतं पण एवढ्या पावसात रात्रीच्या वेळेला आता जाणं शक्य नव्हतं म्हणून तुमचा दरवाजा वाजवला. तुम्हाला काही अडचण नाही ना? त्या बाईला सांगितलं नाही महाराज मला अडचण नाही पण तुम्हाला अडचण आहे म्हणे. का? ते वेश्याचं घर आहे म्हणे. मी स्वतः वेश्या, माझा नवरा वेश्यापती आहे, माझा नवरा सगळे दुराचार करतो, तेव्हा माझ्या घरात थांबणं तुम्हाला बरं आहे की नाही सांगा. महात्म्याने सांगितलं बाई जवळ घर कोणतं नाही आणि एवढ्या पावसामध्ये आम्हाला बाहेर पडणं शक्य नाही. काही झालं तरी इथं तुमच्या या एका घरामध्ये आम्ही बसून राहू, तुम्ही आपल्या घरामध्ये असाल तर आम्ही इथं भजन करत बसून राहतो, सकाळी उठल्याबरोबर जातो. तिला सांगितलं मला काहीच अडचण नाही. ते महात्मे राहिले, त्या तिच्या घरात राहिले, रात्रभर राहिले. सकाळी उठल्याबरोबर बाहेर पडायचं तर त्याने दरवाजा वाजवला आतला, बाईला उठायला सांगितलं आणि दरवाजा लावून घे म्हणे. आम्ही बाहेर निघालो. आता आम्ही निघालो म्हटल्याबरोबर त्या बाईनं सांगितलं म्हणे महाराज आज मला बाळंतीण होऊन 12 दिवस झाले. बर, मला मुलगा झालाय. बर, माझा नवराज गाऊन येणार आहे. होय, आणि माझ्या मुलाचं आज बारस आहे म्हणले, त्याचं नाव ठेवायचं आहे. तुम्ही साधू आहेत म्हणून तुम्हाला विचारते, हे माझं लेकरू शेवटचं शेंडे फळ 80 वर्षाचा माझा नवरा झालेला, याला नाव काय ठेवू सांगा. आता महात्मे काय सांगणार? देवाच्या नावाला सोडून दुसरं नाव त्यांच्या तोंडाला आलं नाही. त्याने सांगितलं बाई नारायण नाव ठेव, तुझं कल्याण होईल. पोराचं नाव नारायण ठेवायला सांगून साधू निघून गेले. नवरा घरी आल्याच्या नंतर त्या बाईनं सांगितलं माझ्या या पोराचं नाव नारायण ठेवायचं आहे. नाव ठेवलं, नारायण नाव ठेवलं, पण शेवटचं लेकरू प्रेम त्याच्यावर जास्त म्हणून आजामेळाच्या तोंडाला सतत पोराला हाका मारण्याच्या निमित्तानं नारायण 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 यायला. नारायण घरी आहे का? नारायण बाहेर गेला का? नारायण खेळायला गेला का? नारायणाचं जेवण झालं का? नारायण झोपला का? सगळी चौकशी करत असताना त्याची चौकशी करण्याकरता नारायण 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 तोंडाला नाव येत राहिलं. हळूहळू पाप संपत राहिलं. अंतकाळ जेव्हा आला तेव्हा याच्याकडे यमदूत आले. यमदूताने पाश टाकले, याला बांधून ओढून न्यायचं. एवढ्यात विष्णुदूत तिथे आले. त्यांनी सांगितले हे तुमचं गिराईक नाही म्हणे, आमचं. यमदूत म्हणले कसं म्हणले हे तुमचं बोलणं? वेश्येच्या घरात राहतो, जन्म सगळा वेश्येच्या संगतीत काढला, हिच्या संतोषाकरता सगळे दुराचार केले, हिच्यापासून 10 पोरं झाली, पतिव्रता बायको मायबाप म्हातारे सगळं सोडून हिच्या संगतीमध्ये आला आणि याला तुम्ही वैकुंठाला नेणार. त्याने सांगितलं विष्णुदत्ताने आम्हाला जन्मभर कसा वागला माहिती नाही, आत्ता शेवटी याचा जीव ओढून घेत असताना याच्या तोंडाला नाव कोणतं आलं सांगा. कोणतं नाव आलं सांगा? कोणतं नाव आलं? नारायण. त्याला नारायण म्हणून हाक मारली. यमदूत म्हणायला लागले तुमचं चुकलं म्हणलं थोडं. का? नाव तोंडाला नारायण आलं पण ते नारायण तुमच्या देवाचं नाव नाही, याच्या पोराचं नाव आहे म्हणलं. याच्या पोराचं म्हणल्याबरोबर विष्णुदत्ताने समजावून सांगितलं खोटी गोष्ट म्हणे, याच्या पोराचं नाव नारायण आहे हे जरी खरं असलं तरी जे ठेवलेले नाव आहे ते कोणाचं आहे? आमच्या देवाचं. आमच्या देवाचं नाव आहे म्हणे. कारण काय? नारायण हे मग ऐक सांगा म्हणले. ते विष्णुदत्ताने सांगितलं यमदूताला याचा मुलगा जन्माला येण्याच्या पूर्वी जगामध्ये नारायण नाव होतं की नाही? होतं की नाही? याचं पोरग जन्माला आल्यावरच नारायण नाव तयार झालं का? याचं पोरग जन्माला येण्याच्या आधी नारायण नाव होतं. ते नारायण नाव कोणाचं? देवाचं, महाविष्णूचं. आणि देवाचं नाव याच्या पोराला ठेवलं म्हणून याच्या पोराचं झालं का? पोराच्या निमित्तानं या अजामेळाच्या तोंडाला नारायण नाव आलं म्हणून याला आम्ही वैकुंठाला नेणार म्हणून यमदूताला बाजूला करून विष्णुदत्ताने त्याला वैकुंठाला नेलं. अशा पद्धतीची कथा भागवतात आपल्याला ऐकायला मिळते. आता त्यानं नामस्मरण जे केलं, मी काय म्हणायला लागलो होतो, श्रद्धा भक्ती नसतानाही देवाचं नामस्मरण केलं तरी कल्याण करतं. अजामेळानं श्रद्धा भक्ती नसताना देवाचं नाव घेतलं, पोराला हाका मारण्याच्या निमित्तानं नाव घेतलं तरी कसं कल्याण झालं. विठ्ठल शेवटच्या क्षणाला देवाचं नाव तोंडाला आलं म्हणून त्याचं कल्याण झालं. अशी कथा ऐकल्यावर मला एका शहाण्यानं विचारलं, म्हटलं महाराज जन्मभर अजमेळासारखं वागावं, शेवटी एकदा नारायण नाव म्हणले
की जाता येते की वैकुंठाला. म्हणजे अहो असं होत नाही, त्याचं दैव चांगलं होतं, त्याला घडलं. आपल्याला जन्मभर घेऊन सुद्धा अंतकाळाला यायची पंचायत आहे, तर जन्मभर दुसऱ्या जन्मासारखं वागल्यावर आपल्याला देवाचं नाव कसं तोंडाला येईल? देवाचं नाव तोंडाला येणं हे संकेत आहे. संकेताच्या पद्धतीने नामस्मरण केलं तरी कल्याण होतं. पारिहास्यं वा दुसरा प्रकार भागवताने आपल्याला सांगितला. कोणाची भक्ताची थट्टा करण्याकरता जरी राम राम नामस्मरण आलं तोंडाला तरी त्याच्यानं कल्याण होतं. माणसं आता बघा तुम्ही आपल्यासारख्या एखाद्या वारकऱ्याला बघितलं की नाचते म्हणतो पुंडलिक वरदा म्हणतात बरं का. आता हे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल त्यानं जे म्हणलं काय भक्तीला म्हणले का? आपल्याला चिडवाय करता, आपली थट्टा करण्याकरता म्हणतो तो पुंडलिक वरदा. पण ते थट्टा करण्याच्या निमित्तानं का होईना पुंडलिक वरदा तोंडाला आलं म्हणून तसे कल्याणच होतं. विठ्ठल करता नामस्मरण करा कल्याण आहे, थट्टा करण्याकरता नामस्मरण करा कल्याण आहे. तिसरा प्रकार सांगितला स्तोभम. स्तोभ म्हणजे व्यर्थ शब्द. तोंडाला काहीतरी बडबड करायची म्हणून तोंडाने बडबड केली पण त्याच्यात देवाचं नाव आलं त्याच्यानंही कल्याण होतं. तोंडात काहीतरी शब्द येतो, काही वेळेला बडबड होते की नाही माणसाची होते. आता हे थंडीचे दिवस आहेत बघा, थंडीमध्ये खरा गारठण गेलेला माणूस बघा असं बसलेला असतो, अंगावर पांघरून नाही काही नाही बेचाऱ्याच्या, असं थंडगार काकडून गेलेला, अंग असा हो हालायला लागलेला आणि हलता हलता त्याच्या तोंडातून शब्द येतो की हो करतो की नाही तो, ते होच्या ऐवजी हरी 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 असं जर झालं तर ते हरी हरी कसं हो, हुच्या ऐवजी आलेलं हरी हरी ते व्यर्थ शब्द. हुला काय अर्थ आहे का? थंडी वाजली म्हणून हु केलं तर त्याला काही अर्थ आहे का? काही अर्थ नाही. त्या हुच्या ऐवजी हरी हरी जर तोंडाला आलं तरी कल्याण होतं. विठ्ठल सांगितला हेलनमेव वा. कोणाची हेटाळणी करण्याकरता एखादा भक्त पाहिला तर त्याची हेटाळणी करणारे माणसं असतात की नाही. आपल्याला भगवंताचं नाम घेऊ नका, भजन करू नका म्हणणारे लोक जगामध्ये काय थोडेत का? एखाद्या माणसानं भक्ताला सांगितलं करा रामराम करा मरा तुम्ही, करा रामराम करा मरा तुम्ही. असं रामराम करा मरा म्हणत असताना रामराम करा म्हणताना त्याच्या तोंडाला जे रामराम आले की नाही त्याच्याने कल्याण होतं. विठ्ठल पलीकडून भक्तिशास्त्रामध्ये वर्णन आपल्याला पाहायला सापडतात. साधे साधे शब्द बोलताना त्याच्यात काही शब्द त्या काही या शब्दामध्ये अक्षर वगळून देवाचं नाव झालं. एक शिवी समजा दिली आणि त्या शिवीमध्ये सुद्धा देवाचं नाव तोंडाला जर येत असेल तर त्याच्याने कल्याण होतं. त्याला उदाहरण सांगतात बरं का. उदाहरण सांगतात, एका मुसलमानाने असं तो गेलेला कुठेतरी बाहेर आणि एक रानडुक्कर त्याच्या अंगावर आलं. आता डुक्कर म्हणलं की त्या मुसलमानाला निषेध असतो म्हणून त्या मुसलमानाने त्या डुकराला हराम म्हणतात बघा. त्या डुकराला हराम के असं म्हणून त्यानं दगड घातला. ते हराम के म्हणतानाच ह आणि के सोडून दिलं की मध्ये राम येतं ते कल्याण करतं म्हणे. विठ्ठल मध्ये सोडून द्या, मध्ये राम येतं, शेवटचं क सोडून द्या, मधलं जे राम आहे की नाही ते सुद्धा मनुष्याचं कल्याण करण्याच्या कामात समर्थ होतं. मग असं श्रद्धा भक्ती नसताना जर नामस्मरण केलेलं कल्याण करत असेल तर आपण श्रद्धा भक्तीनं नामस्मरण केलं तर काय एक होणार नाही, सगळं केल्यासारखं होतं. महाराज पहिले काय
चिंतिता विठ्ठले तुकाराम सांगतात एक विठ्ठलाचं चिंतन करा, त्याच्यानं केल्यासारखं होत नाही. देवाच्या दर्शनाकरता जे जे साधन करावं लागतं ते नामचिंतनानं सगळं केल्यासारखं होतं, अशा पद्धतीचं महाराज सांगतात. कारण नामचिंतन हे सर्व साधनाचं सार आहे असा विचार महाराज सांगणार आहे. आपल्याला त्याचं चिंतन करायचं. एकदा प्रेमाने सगळे भगवंताचं नमस्कार. सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. जगद्गुरु संत श्रवण श्री तुकाराम महाराज अभंगातून भगवंताच्या नामाचा महिमा सांगता. देवाचं नाव घेतलं की काय केल्यासारखं होत नाही बाबा, सगळं केल्यासारखं होतं. देवाच्या भेटीकरता जे जे करावं लागतं ते सगळं केल्यासारखं होतं. देवाचं नामस्मरण केलं की पाप जातं, देवाचं नामस्मरण केलं की पुण्य मिळतं, देवाचं नामस्मरण केलं की चित्त शांत होतं, देवाचं नामस्मरण केलं की देवाचं दर्शन होतं. काय केल्यासारखं होत नाही सांगा ना, सगळं केल्यासारखं होतं असं देवाचं नाम आहे बरं का. भगवंताच्या नामानं पाप जातं की नाही. जयाचे नाम पाप नासे, ऐके नाही. देवाचं नामस्मरण केल्याबरोबर पापाचा नाश होतो. पापाचे कळप पळती पुढे. देवाच्या नामस्मरणानं पापाचे कळपच्या कळप आपल्या शरीरातून निघून जातात, हे वर्णन आहे. आणि देवाचं नामस्मरण केल्यावर जसं पाप जातं तसं पुण्य मिळतं की नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अपार पुण्य आपल्याला प्राप्त व्हावं असं भगवंताचं नाम आहे. बरं, देवाचं नामस्मरण केल्यावर नुसतं पाप जाणं पुण्य मिळणं एवढंच होतं का? भगवंताच्या नामस्मरणानं चित्त शांत होतं. नाम घेता मन निवे, जिहे अमृतचे सरवे, असे तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. आणि देवाचं नाम घेतल्याच्या नंतर देव भेटून मोक्षही मिळतो बरं का. मुखे नाम हाते मोक्ष. साक्ष बहुतांचे. भगवंताचं नाम मुखात आल्याबरोबर त्याला ताबडतोब मोक्ष प्राप्त होतो. एवढं देवाच्या नामाचं महत्व आहे हे जाणून तुकाराम महाराज सांगतात, नामस्मरण करा. आणि त्याच्यानं काय नामस्मरण केल्याने काय केल्यासारखं होतं, सगळं केल्यासारखं होतं. काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले. एक देवाचं चिंतन नामचिंतन जर केलं तर काय एक केल्यासारखं होत नाही, सगळं केल्यासारखं होतं. आता एकच नामचिंतन करून त्याच्यानं सगळं केल्यासारखं कसं होईल? एक साधन केलं तर एक साधन केल्यासारखंच होतं की सगळंच केल्यासारखं होतं? एक साधन केलं की एकच साधन केल्यासारखं होतं. आपण वारीला पंढरपूरला गेलो, पंढरपूरला जाऊन खोलीत बसलो तर काय केल्यासारखं झालं? पंढरपूरला आल्यासारखं झालं. चंद्रभागेचं स्नान केल्यानं काय झालं? तेवढंच झालं. नगर प्रदक्षिणा केल्यानं काय झालं? तेवढंच झालं. देवाचं दर्शन घेतल्यानं काय झालं? तेवढंच झालं. पण नामस्मरण केलं की वारीही झाली, चंद्रभागेचं स्नानही झालं, देवाचं दर्शनही झालं, नगर प्रदक्षिणा झाली. हे सगळं कसं होतं तर त्याचं कारण सर्व साधनांचे सार
भवसिंधू तरी पार. परमात्म्याचं नाम हे सगळ्या साधनाचं सार आहे आणि सगळ्या साधनाचं सार असल्यामुळं बाकी साधनाचा पसारा मांडण्याची गरज नाही. एका नामचिंतनानं सगळं होतं आणि भवसागरातून हे नाम आपल्याला पलीकडे नेतं. सगळं सगळं केल्यासारखं होतं. म्हणजे काय केल्यासारखं होतं? महाराजांनी सांगितलं, योग याग तपे केली तया नियमोपे. देवाचं नामचिंतन केलं की त्याने योगाभ्यास केला, देवाचं नामचिंतन केलं की त्याने यज्ञयाग केले आणि देवाचं नामचिंतन केलं की त्यानं तपश्चर्या सुद्धा अमोप म्हणजे भरपूर केल्यासारखं फल त्याला प्राप्त होतं. हा नामाचा महिमा आहे. असं जाणून तुम्ही नामाचं चिंतन करा आणि नामाचं चिंतन करा म्हणजे नामाचा जप करा. आणि तो जप कोणता? सोप्या असलेल्या 3 अक्षरी विठ्ठल नामाचा जप करा. मला शेवटच्या सर्व
सगळ्यात महत्वाचं साधन आहे. सगळं केल्यासारखं होतं. हे सगळ्या साधनाचं सार आहे. योग याग तपश्चर्या सगळं केल्याचं फळ एका नामचिंतनानं आपल्याला प्राप्त होतं. म्हणून तुकाराम महाराजांचा शेवटी आपल्याला उपदेश आहे. तुका म्हणे जपा. महाराज सांगतात तुम्ही जप करा. जप कशा करता करा. जप म्हणजे काय? ज आणि प. जप शब्दामध्ये ज आणि प दोन अक्षर आहेत की नाही. महाभारतात व्यासमहर्षी त्याचा अर्थ आपल्याला सांगतात. जकारो जन्म विच्छेद हा, पकार हा पापनाशनम. जन्माचा नाश करतो म्हणून त्याला ज म्हणा, आणि पापाचा नाश करतो म्हणून त्याला प म्हणा. तुकाराम महाराजांनी तेच आपल्याला सांगितलं. जळतील पापे जन्मांतरे. जन्मांतर आणि पाप याचा नाश करणारा तो जप आहे. असा जप करा. तो जप कोणता करायचा? भगवंताच्या नामाला सोडून दुसरा जप करायचा नाही. विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, असं ज्ञानोबा हरिपाठात सांगतात. आणि जप केला पाहिजे. त्याच्यानं संसार बंधन आपलं तुटून जातं. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. असं देवाच्या नामजपाचा परिणाम असल्यामुळं नामजप सोपं साधन आहे आणि महत्वाचं फल देणारं साधन आहे. म्हणून या नामाचं चिंतन करून योगाच्या काळात दुसरं तिसरं काही करता येत नसल्यामुळं अखंड नामाचं चिंतन करावं. नामाचं चिंतन करावं. नामाचं चिंतन करावं म्हणजे कधीतरी उगं आपल्याला वाटलं त्यावेळेला जांभळे आली त्यावेळेला हा हरी 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 विठ्ठला पांडुरंगा म्हणलं एवढं नामचिंतन झालं की काम संपलं समजायचं कारण नाही. सदा नामघोष करू हरिकथा असा संताचा उपदेश असल्यामुळं अखंड देवाच्या नामाच्या जपाचा ध्यास आपण जर घेतला तर मनुष्य देहाचं सार्थक होऊन भगवंताचं दर्शन होतं. ज्ञानोबा सर्वदा
सर्व साधनाचे Hallelujah.